नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर महिला व बालविकास विभाग भरती परीक्षा जी 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, त्यासाठीच आपण 500 IMP प्रश्नांचा सराव करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला याचा डायरेक्ट बेनिफिट होणार आहे. या ठिकाणी जे काही प्रश्न यापूर्वी रिपीट झालेले आहेत किंवा मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न आहे, ते आपण या ठिकाणी पाहूया आणि फक्त प्रश्न उत्तर या इथे घेत आहोत, जेणेकरून तुमचा जास्त वेळही जाणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता. यानंतर आपण लाईक शेअरचा कुठेही उल्लेख करणार नाही आहोत. सरळ थेट जाऊया प्रश्नांकडे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपला पहिलाच प्रश्न आहे, तो म्हणजे किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर सुनील विभुते. इथे आपण दोन सेक्शनचे प्रश्न घेत आहोत. एक म्हणजे तुमचा सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन आहे, तो म्हणजे जी.के किंवा त्याला जी.एस. म्हणू शकता. दुसरा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मराठी. तर हे दोन आपण या ठिकाणी मिक्स प्रश्न घेत आहोत, जेणेकरून तुमचा जी.केचा तर सराव होईलच, पण त्यासोबत मराठीचे जे काही प्रश्न आहेत, ते सुद्धा इथे कव्हर होऊन जातील. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर आस्तिकचा विरुद्धार्थी आहे नास्तिक. त्यानंतर जाऊया पुढे. पुढील प्रश्न आहे. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर ती भगवद्गीता या ग्रंथावर आधारित ज्ञानेश्वरी ही आहे. पुढील प्रश्न. ये म्हणजेच पहा, इथे आपण इन्व्हर्टेड कॉमा लावू शकतो. ए वर फोकस आहे पूर्णतः. ए या क्रियापदाचे भूतकाळातील रूप सांगा. तर त्याचे भूतकाळातील रूप आहे आले. पुढील प्रश्न. चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर त्याचा शब्द आहे अल्पकाळ. अल्पकाळच्या विरुद्ध काय होतो? चिरकाळ. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे होते? तर संत एकनाथ जे आहे ते पैठणचे या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न. हरीने आज नवे पुस्तक आणले या वाक्यातील आपल्याला कर्म ओळखायचे आहे. तर कर्म आहे पुस्तक. पुढील प्रश्न. अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक सांगा. तर ते आहेत पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांचं आहे प्रवास वर्णन अपूर्वाई. पुढील प्रश्न. मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ढग हा मेघचा समानार्थी शब्द होतो. पुढील प्रश्न आहे. वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो, त्यास काय म्हणतात? तर त्यास म्हणतात पुल्लिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. पहा मित्रांनो, काही वेळेस शब्द विचारले जातात की खालीलपैकी पुल्लिंग कोणता आहे, स्त्रीलिंग कोणता आहे, किंवा पुल्लिंग दिला जातो त्याचा स्त्रीलिंग आपल्याला ओळखायचा असतो. पण आता बऱ्याचदा काय होत आहे, पॅटर्न जो आहे तो बदलत जात आहे आणि तुम्हाला सरळ प्रश्नामध्ये व्याख्या विचारल्या जात आहेत, म्हणून व्याख्येकडेही तुमचं थोडंफार लक्ष असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. मराठीची लिपी कोणती आहे? सिंपल प्रश्न आहे, देवनागरी लिपी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म ओळखायचं आपल्याला. तर पर्वत हे या वाक्यातील कर्म आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो परिहार्य. परिहार्य जर विचारलं तर अपरिहार्य हा त्याचा विरुद्धार्थी होतो. पुढील प्रश्न. मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. यापूर्वी आपण कर्म ओळखलं, आता आपल्याला ओळखायचं आहे कर्ता. तर या वाक्यातील मुले जे आहेत हे कर्ता आहेत. पुढील प्रश्न. मराठीचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते? तर दादोबा पांडुरंग तर्फडकर जे आहेत त्यांना मराठीचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न. षटकोनी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर द्विगु समास जो आहे तो षटकोनी या शब्दाचा होतो. पुढील प्रश्न. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर समुद्र हा रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. सहसा आपल्याला समुद्र विचारला जातो आणि रत्नाकर हे ऑप्शनमध्ये असतं, म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न. पंचशील या सामासिक या ठिकाणी सामासिक पाहिजे होतं. सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर द्विगु समास होतो पंचशीलचा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. लिंबू शब्दाचे वचन बदला. म्हणजेच काय? एक वचन जर असलं तर अनेक वचन करायचं आहे, अनेक वचन जर असेल तर एक वचन करायचं आहे. तर लिंबू हे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी एक वचन दिलेलं आहे, त्याचं आपल्याला वचन बदलायचं आहे, म्हणून आपण केलं लिंबे, जे की अनेक वचन होतं. त्यानंतर पुढील प्रश्न. सून या शब्दाचे वचन बदला. तर सुना हे या शब्दाचं वचन बदल होतं. त्यानंतर पुढील प्रश्न.
तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे तर ते लिहिलेलं आहे संस्कृतमध्ये. या शब्दावरूनच तुम्ही थोडाफार याचं गेसिंग करू शकता. तत्वार्थ सूत्र कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती झालेली आहे 1962 साली. लक्षात ठेवा, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर ती 1962 मध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती 1935 मध्ये झाली. पण भारतीय रिझर्व्ह बँक पूर्ण ताब्यात कोणत्या वर्षी घेतलेली आहे भारताने तर ती 1949 मध्ये या ठिकाणी तिचं राष्ट्रीयकरण करून ती ताब्यात घेतली होती. कधी? 1949. पण जर स्थापना विचारली आपल्याला तर 1935च हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. जर समजा जास्तच टफ करण्याचा प्रयत्न केला तर 1949 हे विचारलं जाऊ शकतं, पण शक्यतोवर 1935च तुम्हाला विचारलं जाईल. स्थापनाच ही विचारलं जाणार आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर कांचनगंगा किंवा कांचनजुंगा याला असं म्हणतात. तर हिमालयातील हे सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, इजी हे कशाचं प्रतीक आहे तर ते आहे चांदीचं. चांदी कशाने दर्शवतात? ई आणि जी याने चांदी दर्शवली जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जस्त धातूक आढळते तर नागपूरमध्ये या ठिकाणी जस्त धातूक आढळते. पुढील प्रश्न, 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता तर कपिल देव हा भारताचा कर्णधार होता 1983 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न, ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणतात तर ऋग्वेदातील स्त्रोत जे असतात त्यांना सूक्त असे म्हणतात. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत सध्या? सध्या या ठिकाणी महत्वाचं आहे, किंवा किती जरी विचारलं तुम्हाला तरी या ठिकाणी तुम्ही 11 हे उत्तर लिहू शकता. सुरुवातीला किती होते? 0. 42व्या घटना दुरुस्तीने किती ऍड करण्यात आले? 10. आणि नंतर 1 ऍड करण्यात आलं, असे झाले एकूण आता 11. हा, आणखी महत्वाचं यामध्ये एक प्रश्न विचारला जातो मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात, तो म्हणजे स्वर्णसिंह समिती. मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती तर ती होती स्वर्णसिंह समिती. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे तर 6वा क्रमांक लागतो साक्षरतेच्या बाबतीत पुऱ्या भारतात महाराष्ट्राचा. कोणत्या? 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते तर त्याला ठेवलं होतं रंगून. या ठिकाणी 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते तर रंगून या तुरुंगात ठेवण्यात आले होते. पुढील प्रश्न, शिरोड समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, बाउल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर ते आहे पश्चिम बंगाल या राज्यातील. पश्चिम बंगालमधील बाहुल हे लोकसंगीत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याच्या राज्यकारभारास सुरुवात केली तर 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने सुरुवात केली. कधी? 1206. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो केला जातो झारखंड या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, कोणता? सरहुल उत्सव, झारखंड राज्य. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहा कोणाची पत्नी होती तर ती जहागीरची पत्नी होती. नूरजहा ही जी आहे ती प्रशासनात सक्रिय भूमिका तिने बजावली आणि ती कोणाची पत्नी होती तर जहागीरची. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर ती 1320 पासून झालेली आहे. पुढील प्रश्न, भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा गूळ उत्पादक देश आहे तर तो पहिल्या क्रमांकाचा गूळ उत्पादक देश आहे. भारताचा क्रमांक लागतो पहिला. पुढील प्रश्न, बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली 1890 मध्ये? म्हणजे 1890 मध्ये या वर्षी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापना केलेली आहे. कशाची? बॉम्बे मिल हँड असोसिएशन. कधी केली असा देखील प्रश्न येऊ शकतो. 1890 मध्ये. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, अकबरनामा कोणी लिहिला आहे तर तो अबुल फजल यांनी लिहिलेला आहे अकबरनामा. पुढील प्रश्न, पैस
या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर दुर्गा भागवत हे पैस या पुस्तकाच्या लेखिका आहेत. पुढील प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. IMP प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जाऊ शकतो आणि तुम्हाला 2 मार्क्सही देऊ शकतो. तर या ठिकाणी मित्राचा विरुद्धार्थी आपल्याला ओळखायचा आहे, तर त्याचा विरुद्धार्थी होतो रिपू. लक्षात ठेवा, र ला विलांटी पहिली आहे, तेही सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. आदरचा विरुद्धार्थी होतो अनादर. समानार्थी सांगायचा आहे नदी, नदीचा समानार्थी होतो सरिता. हे प्रश्न आपण का घेत आहोत? कारण की हे 2 ते 3 वेळा रिपीट झालेले आहे यापूर्वी आणि या परीक्षेतही येण्याची शक्यता आहे. प्रश्न एकदम सिंपल आहे आणि सिंपल प्रश्न असल्या कारणाने या ठिकाणी एकदा जरी तुमच्या नजरेखालून गेला तरी देखील तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हे माहीत असतं, पण आपण ऐनवेळी परीक्षेच्या वेळी थोडंफार कन्फ्यूज त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून आपण काही सिंपल प्रश्न यामध्ये ॲड केलेले आहेत, जे मोस्ट रिपिटेटिव्ह आहेत ते, जेणेकरून तुमचा त्याचा देखील सराव होऊन जाईल. त्यानंतर पहा, समास ओळखायचा आहे. प्रतीक्षण. प्रतीक्षण याचा समास अव्ययभाव समास असा प्रतीक्षणचा होतो. त्यानंतर पुढील प्रश्न, धग असतेच आसपास हा कोणाचा कविता संग्रह आहे? तर तो कल्पना दुधाळ जे आहे त्यांचा कविता संग्रह आहे, धग असतेच आसपास. त्यानंतर पुढील प्रश्न, भावे प्रयोगात कर्म असल्यास कोणत्या विभक्तीत असतो? तर तो असतो द्वितीयामध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील शब्दाचा लिंग बदलायचा आहे आपल्याला. तर रेड्याचा लिंग जर बदलला तर ते होते म्हैस. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या रिकामी जागाला प्रयोग असे म्हणतात. तर परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. व्याख्यावर बऱ्याचदा आता भर देत आहे ज्या काही परीक्षा होत आहेत तिथे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा अनेक वचन करा. वासरू, तर त्याचं अनेक वचन होतं वासरे. पुढील प्रश्न आहे, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन रिकामी जागा होते. तर एकारांत हे आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पसायदान कोणत्या संतांनी लिहिलेले आहे? तर संत ज्ञानेश्वरांनी पसायदान हे लिहिलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, अजरामर शब्दातील समास ओळखायचा आहे आपल्याला. तर तो द्वंद्व समास होतो. अजरामर म्हणजे कोणता समास आहे? द्वंद्व. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गाई या शब्दाचे एक वचनी रूप काय होईल? तर गाय हे या शब्दाचे एक वचनी रूप होते. गाई हे अनेक वचन आहे, गाय हे एक वचन आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. दुर्भिक्षाचा विरुद्ध होतो सुबत्ता. सुबत्ताचा विरुद्ध दुर्भिक्ष, दुर्भिक्षाचा विरुद्ध सुबत्ता. त्यानंतर पुढील प्रश्न, वचन बदलायचं आहे. या ठिकाणी वचन बदलावर प्रश्न आहे. तर फूल याचं अनेक वचन होतं फुले. ना.सी. फडके यांचे कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे? तर कादंबरी या क्षेत्रात फडके यांचं महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील वाक्याचे पूर्ण वर्तमान काळी रूप कसे असेल? म्हणजे मधु लाडू खातो. आता आपल्याला हे वाक्य ओळखता यायला पाहिजे. हे वाक्य आहे आपलं वर्तमान काळातील आणि तिथे त्यांनी काय विचारलेलं आहे की पूर्ण वर्तमान काळी, म्हणजे हा जो आहे हा साधा वर्तमान काळ आहे. आपल्याला काय ओळखायचं आहे? पूर्ण वर्तमान काळ म्हणजे कंप्लीट झालेला काळ ओळखायचा आहे. तर त्या ठिकाणी होऊ शकतं ते मधुने लाडू खाल्ला आहे. खाली पहा, मधुने लाडू खाल्ला आहे. तर काही काही जण या ठिकाणी आपण फास्टमध्ये सोडवायचा प्रयत्न करतो आणि या आहेकडे आपलं लक्ष जात नाही. हा आहे जर यातून कमी केला तर हा साधा भूतकाळ होतो, म्हणून आहे यामध्ये महत्वाचा आहे. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे, ग्रामगीता ही साहित्य कृती कोणाची आहे? तर ती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कोणती साहित्य कृती आहे? ग्रामगीता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, घोष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर गुच्छ हा त्याचा समानार्थी शब्द होतो. घोष म्हणजेच गुच्छ. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? तर नागपूरमध्ये झालेली आहे. राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर तो आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. बाबर कोणत्या वर्षी फरगाच्या गादीवर बसला? तर 1494 मध्ये बाबर हा फरगाच्या गादीवर बसला. पुढील प्रश्न, नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. त्यापैकी रिकामी जागा महाराष्ट्रातून वाहते. तर महाराष्ट्रातून नर्मदा नदी जी आहे ती वाहते फक्त 54.5 किलोमीटर इतके. तिचा जो उत्तरेला काही भाग आहे नंदुरबार, धुळे वगैरे त्या साईडला, तर त्या ठिकाणी नर्मदा नदी आहे ती लागून जाते आणि तिचा फक्त 54.5 किलोमीटर एवढीच ती महाराष्ट्रातून जाते. टोटल लांबी जर विचारली तर 1312 किलोमीटर तिची एकूण लांबी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा,
पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पानिपतचे लेखक आहेत विश्वास पाटील. पानिपत कोणाचं आहे? विश्वास पाटील यांचं. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे ती स्थापन झालेली आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. सिडबीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1990 मध्ये सिडबीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? तर 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर भारतचंद्र नेमाडे. आता ते काय ऑप्शनवरून हे आपल्याला ओळखायचं होतं. या ठिकाणी आपण ऑप्शन का घेतले नाही? कारण की त्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो, त्याच्याकडे आपलं लक्ष जाऊ शकतं आणि जेव्हा केव्हा तुम्हाला ही पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल, तसं आपण ग्रुपवर ही पीडीएफ टाकणारच आहोत, तर ती पीडीएफ तुम्ही एका सुईने वाचून घेऊ शकता, प्रश्नोत्तर, जेणेकरून तुमचा पूर्ण फोकस हा फक्त अँसरवर राहील, ना की ऑप्शनवर. तर पहा, कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर भालचंद्र नेमाडे यांना हा मिळालेला आहे. पुढील प्रश्न. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे जर विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे. 2019च्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे 3.31 कोटीसह यात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो 7वा. कशामध्ये? पशुधन गणनेनुसार पशुधनामध्ये. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे. महाराष्ट्राचे हवामान शास्त्रीय किती विभाग पडतात? तर महाराष्ट्राचे एकूण हवामान शास्त्रीय पडतात 4 विभाग. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. क्षत्रिय नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर तो झालेला आहे आसाम या राज्यामध्ये. क्षत्रिय नृत्याचा उगम जर विचारलं तर आसाममध्ये याचा उगम झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? तर स्वराज्याची पहिली राजधानी होती ती म्हणजे राजगड. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर काश्मीर हिमालय जो आहे तो करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारा काश्मीर हिमालय. पुढील प्रश्न आहे. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? तर रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या त्यांनी केली. कधी केली? वर्ष जर विचारलं तर 1897 मध्ये. त्यानंतर पहा. 1857चा स्वातंत्र्य लढा भाग घेणारे सुरगणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते? तर ते होते नाशिक या जिल्ह्यातील. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले कोणते वन्यजीव अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे? कुठे वसलेले आहे? महाराष्ट्रातील पश्चिम घाटात. तर त्याचं नाव आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. कशासाठी प्रसिद्ध आहे? शेकरू खारीसाठी. पुढील प्रश्न आहे. 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी कुठे आश्रय घेतला होता? तर नेपाळ या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला होता. त्यानंतर पुढील प्रश्न. भारताकडे रिकामी जागा लांबीचे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहेत. आंतरदेशीय विचारलेला आहे म्हणजे देशांतर्गत विचारलेला आहे या ठिकाणी. तर आपल्याला 14,000 किलोमीटर लांबीचे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहेत. त्यानंतर पहा. अडचणीच्या वेळी कोण उपयोगी पडतो? या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर प्रश्नार्थी वाक्य नसून हे या ठिकाणी पहा प्रश्नार्थक वाक्य नाही आहे. हे चुकलेला प्रश्न आहे हा, कारण की ते अनिश्चित वाक्य आहे, त्यामध्ये काही प्रश्न विचारलेला नाही एक्झॅक्ट. पुनीत शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर त्याचा विरुद्धार्थी आशय होतो गलिच्छ. गलिच्छचा विरुद्ध होतो पुनीत. पुनीतच्या विरुद्ध होतो गलिच्छ. पुढील प्रश्न. चकविणे म्हणजे काय? तर गोंधळात पाळणे. चकविणे म्हणजे गोंधळात पाळणे. गोंधळात पाळणे म्हणजेच चकविणे. पुढील प्रश्न. चंचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर उणीव हा या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. पुढील प्रश्न. राम लक्ष्मण पाप पुण्य विटी दांडू ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. शब्द लक्षात ठेवा. हेच शब्द जे आहेत ते रिपीट होत असतात. राम लक्ष्मण पाप पुण्य विटी दांडू. विटी दांडू जो आहे तो वारंवार रिपीट होतो. तर हा द्वंद्व समास आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. खालील वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते आहे?
त्याने चिमूला चित्रपट दाखवला. तर चित्रपट जो आहे तो प्रत्यक्ष कर्म आहे. शक्यतो व्यक्ती जो असतो तो अप्रत्यक्ष कर्म असतो आणि वस्तू जी असते किंवा एखादी गोष्ट जर असेल तर ती या ठिकाणी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर्मामध्ये येते. तर तुम्ही ते हा चॅप्टर केल्याशिवाय हे तर क्लिअर होणार नाही. पण एक लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकता, की व्यक्ती जो आहे तो अप्रत्यक्षमध्ये येतो आणि एखादी गोष्ट असो, वस्तू असो ती सहसा प्रत्यक्ष कर्मामध्ये येते. नंतर पहा पुढील प्रश्न. आजीला 61वे वर्ष सुरू असेल, या वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. तर 61वे हे या ठिकाणी विशेषण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. त्याने लाडू खाल्ला असेल, या वाक्याचे आपल्याला पूर्ण वर्तमान काळातील रूप कोणते हे करायचं आहे. तर त्याने लाडू खाल्ला आहे रिपिटेटिव्ह प्रश्न आहे. नंतर पुढील प्रश्न. वर्दळीवर येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर भांडण्यास प्रवृत्त होणे हा याचा अर्थ होतो. वर्दळीवर येणे म्हणजे भांडण्यास प्रवृत्त होणे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे. भयानक वादळात मोठी झाडे सुद्धा कोसळली, या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. तर मोठी झाडे सुद्धा, मोठी झाडे जी आहे ती या वाक्यातील विशेषण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. त्याने मला पत्ता विचारला, या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर हा आहे साधा भूतकाळ. इथे जर विचारल्यानंतर आहे लागलं असतं तर तो असता पूर्ण वर्तमान काळ. ते आहे लागलेलं नाही, त्यामुळे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे तर साधा भूतकाळ होतो. पुढील प्रश्न. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता आहे पृथ्वी. पुढील प्रश्न. रोपटे या नामाचे अनेक वचन काय होणार आहे. तर रोपटी ही रोपटेचा अनेक वचन आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. परकीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर स्वकीय हा याचा विरुद्धार्थी शब्द होतो. स्वकीय, परकीय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. त्याने मोडले ते सुंदर लाकडी खेळणे, या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे आपल्याला. तर मोडले हे या वाक्यातील क्रियापद आहे. पुढील प्रश्न. मी निबंध लिहित असेल, या वाक्यातील काळ ओळखा. तर हा आहे अपूर्ण भविष्य काळ. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. समीर चित्र रंगवतो, प्रयोग ओळखायचा आहे. तर कर्तरी प्रयोग आहे. समीर चित्र रंगवतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. आपुलकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर दुरावा हा याचा विरुद्धार्थी होतो. दुरावाचा विरुद्ध आपुलकी, आपुलकीच्या विरुद्ध दुरावा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर उद्धट हा त्याचा विरुद्धार्थी होतो. पुढील प्रश्न. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो काय असतो. तर तो असतो भविष्य काळ. म्हणजे क्रियापद जे आहे त्यावरून आपण शक्यतो हे काळ ओळखत असतो. आणि इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे. क्रिया पुढे घडणार आहे म्हणजे अजून घडली का. तर नाही, पुढे भविष्यात घडणार आहे म्हणून हा आहे भविष्यकाळ. घडलेली असेल तर तो आहे भूतकाळ आणि घडत असेल तर तो आहे वर्तमान काळ. त्यानंतर पुढील प्रश्न. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणत्या वर्षी परमहंस सभेची स्थापना केली. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. तर हा विविध परीक्षेला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1849 मध्ये परमहंस सभेची स्थापना केली. नंतर पुढील प्रश्न आहे. 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या कलमांतर्गत करण्यात आला. पूर्वी आपण पाहिलं मूलभूत कर्तव्य सध्या किती आहेत. सध्या 11 आहेत. सुरुवातीला किती होती. 0. 42व्या घटना दुरुस्तीने 10 ऍड करण्यात आली. नंतर 1 ऍड करण्यात आलं. असे आता सध्या आहेत एकूण 11. पण हे राज्यघटनेमध्ये कुठे आहे. तर हे 51व्या कलमामध्ये आहे आणि त्यातही जे सब कलम आहे 51A जे आहे त्यामध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली. तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न आहे. हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. तर तो आहे महानदी या नदीवर. पुढील प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती आहे. तर 929. आकडा लक्षातच ठेवा. IMP प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे 929. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. मराठी लेखक नंदा खरे यांनी कोणती कादंबरी लिहिलेली आहे. तर त्यांच्या कादंबरीचं नाव आहे उद्या. लेखिका कोण आहेत. नंदा खरे. आणि काय आहे ही कादंबरी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे.
राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? तर 12 हे राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य असतात आणि ते कला किंवा नामवंत व्यक्ती असतात विविध क्षेत्रातील. आणि यांची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती मार्फत यांची निवड केल्या जाते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणते अनुसूचित भौगोलिक वारसा असणारे क्षारयुक्त अल्कली धर्म पाणी असणारे सरोवर महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील आहे. पुढील प्रश्न, गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? गोदावरी नदीवर. जायकवाडी धरण सुद्धा विचारलं जाऊ शकते की जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर गोदावरी नदीवर. नदी आहे गोदावरी, धरण आहे जायकवाडी आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात देशातील किती टक्के लोकसंख्या राहते? तर 9.28% लोक हे महाराष्ट्रात राहतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात विधानसभेच्या जागांची एकूण संख्या किती आहे? तर 288. जे काही आता निवडणूक झाली आपली विधानसभेची 288 एकूण आमदार आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्षी मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा झाली आहे? तर ती 1966 मध्ये झालेली आहे. कधी झाली? 1966 मध्ये मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा झाली. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, विधानसभेची निवडणूक झाली त्या कारणाने विधानसभेच्या जागा तर सर्वांना माहितच आहेत की 288, पण विधान परिषद देखील आपल्या राज्यात आहे तर त्याच्या जागा किती आहेत? 78. हे तुम्ही लक्षात ठेवा. 78 हे विचारलं जाऊ शकतं. बरेच जण पाठ करतील 288, पण कदाचित त्यांनी विधान परिषदेची सदस्य संख्या ना विचारून घ्यावं, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्षी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली? तर 1994 मध्ये. 1994 मध्ये महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. IMP प्रश्न आहे आणि परीक्षेत येण्याची दाट शक्यता आहे, कारण की आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्याच कारणाने हा प्रश्न येऊ शकतो आणि त्या सर्व निवडणुका घेण्याचं काम कोण करतं? राज्य निवडणूक आयोग. आणि जो काही केंद्रीय निवडणूक आयोग असतं ते कोणाच्या निवडणुका घेतं? तर ते संसदेच्या आणि विधिमंडळाच्या दोन्हीच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेते. इथे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, नगर परिषद असो, ह्या ज्या काही निवडणुका आहेत त्या घेण्याचं काम हे राज्य निवडणूक आयोग करत असतं. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे? तर 156 हा जो आहे तो राज्यपालाच्या कार्यकाळाशी संबंधित कलम आहे. राज्यघटनेतील कलम आहे 156, राज्यपालाचा कार्यकाळ. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? तर सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. जनगणना कोणती आहे? 2011ची. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणी 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. या ठिकाणी हे दोन व्यक्ती अत्यंत महत्वाचे आहेत. आत्माराम पांडुरंग तर्खडकर असो किंवा दादोबा पांडुरंग तर्खडकर असो, यावर प्रश्न हा विचारला जातो. मग ते परमहंस सभा असो, प्रार्थना समाज असो, तर प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे कुठे केली त्यांनी? मुंबई येथे. कधी केली? 1867 मध्ये. आणि कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर काय आहे? तर तो आहे 75.87. स्त्री साक्षरता दर विचारलेला आहे. पुढे आपण पुरुष साक्षरता दर देखील पाहणार आहोत, पण स्त्री साक्षरता दर किती आहे? तर 75.87%. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव काय? म्हणजे हा जो आहे भारताच्या या ठिकाणी पश्चिमेला तर त्याला जे आहे सह्याद्री आपण असं म्हणतो आणि बाकी ठिकाणी त्याचा उल्लेख पश्चिम घाट म्हणून केला जातो, कारण की त्याची लांबी भरपूर आहे, खालील राज्यालाही तो जातो. त्यानंतर पहा, कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली होती? तर ती 1730च्या दशकात. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे लोकसंख्येच्या बाबतीत, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर किती आहे? तर तो आहे 88.40% इतका. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात? कोणत्या जमाती विचारलं आपल्याला भिल्ल? तर त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आढळतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला होता? तर तो 1940 मध्ये झाला होता.
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. भारतातील कितव्या क्रमांकाचा आहे? 25व्या क्रमांकाचा. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आणि व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव कधी झाला होता? म्हणजे इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील विचारलेला आहे या ठिकाणी, तर तो झाला होता 1879 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? तर ती आहे दक्षिणेला. दक्षिणेला आहे कर्नाटक आणि कर्नाटक इथे दक्षिणेला आहे. पूर्वेला जर विचारलं तर छत्तीसगड आहे. इकडे जर आपल्याला विचारलं उत्तरेला तर मध्य प्रदेश हे राज्य लागलेलं आहे आणि पश्चिमेला जर विचारलं आपल्याला किंवा वायव्येला तर गुजरात हे राज्य लागलेलं आहे. आपल्या राज्याच्या जे सीमा आहे आणि त्याला लागलेले राज्य आहे ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला? तर अलाउद्दीन खिल्जीकडून यादवांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर IMP प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? IMP लक्षात ठेवा, 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. परीक्षा कोणतीही असो, सत्यशोधक समाज हा विचारला जातोच. त्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवा, सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये झाली आणि कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. कधी केली? 1873 साली. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 2011च्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे? म्हणजे असं की जी काही महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे तिच्यापेक्षा काही जिल्ह्यांची घनता ही जास्त आहे. तर असे किती जिल्हे आहे की ज्याची घनता ही महाराष्ट्राच्या सरासरी घनतेपेक्षा जास्त आहे? तर असे एकूण 9 जिल्हे आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राच्या घनतेपेक्षाही त्या जिल्ह्यांची घनता जास्त आहे. नंतर पहा, पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? तर तो आहे सह्याद्री पर्वत. त्यानंतर पुढील प्रश्न, पुराणानुसार दक्षिण भारतातील साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनचा राजवंश कोणता होता? तर तो होता सातवाहन, जो की दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनीचा राजवंश मानला जातो पुराणानुसार. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती? तर ते शहर आहे मुंबई, ज्याचं पूर्वीचं नाव होतं बॉम्बे, आता काय नाव आहे? मुंबई. आणि कधी झाली होती? तर 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिले जर तुम्हाला अध्यक्ष विचारले तर उमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात? तर पुणे या प्रशासकीय विभागात येतात 5 जिल्हे. कोकणमध्ये जर विचारलं तर कोकणमध्ये येतात 7. त्यानंतर अमरावती विचारलं तर अमरावतीमध्ये देखील 5. नागपूर विचारलं तर नागपूरमध्ये 6. नाशिक विचारलं तर नाशिकमध्ये देखील 5च आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद विभाग जो विचारला तुम्हाला तर त्या ठिकाणी 8 आहेत. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये 5, नाशिकमध्ये 5, अमरावतीमध्ये 5, नागपूर जो आहे 6, कोकण 7 आणि औरंगाबाद जो आहे त्या ठिकाणी 8 असे एकूण जिल्हे आहेत प्रशासकीय विभागामध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती झालेली आहे 1974 साली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्रे कुठे आहेत? तर ते आहे नागपूरमध्ये. पुढील प्रश्न, गाथा सप्तशतीची रचना कोणत्या सातवाहन राजाने केली असे मानले जाते? तर हाल या सातवाहन राजाने गाथा सप्तशतीची रचना केलेली आहे असं मानल्या जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात, त्यानंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो? तर कोजागिरी पौर्णिमा हा सण अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्षी सालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले? तर त्याचं वर्ष आहे 1739 मध्ये. 1739 मध्ये या ठिकाणी सालशेत जो प्रांत आहे मराठा साम्राज्यात त्याचा समावेश झालेला आहे 1739 मध्ये. नंतर पुढील प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील ताडोबाच्या जंगलात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात? तर ताडोबा हे जे जंगल आहे यामध्ये दक्षिणी उष्णकटिबंधीय शुष्क पर्णपाती ह्या वनस्पती आढळतात ताडोबाच्या जंगलामध्ये. पुढील प्रश्न, 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर, म्हणजे बंगालची फाळणी कधी झाली होती? 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर टिळकांनी पुढील कोणत्या ठिकाणी स्वदेशी चळवळीचा पुरस्कार केला होता? तर मुंबई या ठिकाणी स्वदेशी चळवळीचा स्वीकार टिळकांनी केलेला होता. तो कधी? 1905 मध्ये बंगालची फाळणी झाल्याच्या नंतर. पुढील प्रश्न आहे, पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर उदक हा त्याचा समानार्थी शब्द होतो. IMP आहे, लक्षात ठेवा. उदक म्हणजे पाणी, पाणी म्हणजे उदक. पुढील प्रश्न, आदर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनादर रिपीट झालेला आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, साखरभात शब्दाचे लिंग कोणते आहे? तर साखरभात शब्दाचे लिंग या ठिकाणी पुल्लिंग आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, उगवतीचा विरुद्ध शब्द आहे मावळणी. मावळणीचा विरुद्ध होतो उगवती, उगवतीचा विरुद्ध होतो मावळणी. त्यानंतर पुढील प्रश्न, काळाचे प्रमुख किती प्रकार आहेत? तर काळाचे एकूण 3 प्रमुख प्रकार आहेत. त्यामध्ये आपला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे 3 प्रकार आहेत. नंतर पुढील प्रश्न, गजानन सेठला व्यापारात घसघशीत नफा झाला. तर अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अधोरेखित म्हणजे नफाला या ठिकाणी हायलाईट केलेलं होतं आणि समानार्थी आपल्याला नफ्याचा ओळखायचा होता, तर लाभ हा त्याचा समानार्थी शब्द होतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, आमच्या संघानेच जिंकली ढाल या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? तर जिंकली हे या वाक्यातील क्रियापद आहे. पुढील प्रश्न, मी चहा करत जाईन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर याचा काळ आहे रीती भविष्य काळ. मी चहा करत जाईन. त्यानंतर पुढील प्रश्न, मी त्याला मुंबईत धाडले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर कर्मभाव संकर हा या वाक्यातील प्रयोग आहे. मी त्याला मुंबईत धाडले. त्यानंतर पुढील प्रश्न, लेखणी या शब्दाचे अनेक वचन सांगायचं आहे. तर लेखण्या हे लेखणीचे अनेक वचन होते. पुढील प्रश्न, दुसरे पद महत्वाचे असणारा समास कोणता? तर तो आहे तत्पुरुष समास. दुसरे पद ज्यामध्ये महत्वाचं असतं तो आहे तत्पुरुष समास. पहिले पद जर महत्वाचे असेल तर तो आहे आपला अव्ययभाव समास. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की आता काही वेळेस व्याख्या सुद्धा विचारल्या जातात आणि एकदा जरी तुम्ही त्या वाचल्या तरी तुमच्या लक्षात राहील. नंतर पहा पुढील प्रश्न, अंगरखाचे योग्य अनेक वचन कोणते आहे? तर अंगरखे हे अंगरखाचे अनेक वचन होते. म्हणजे पहा, अंगरखा आपल्याला अनेक वचन वाटू शकतो, पण हे या ठिकाणी एक वचन आहे आणि अंगरखे हे अनेक वचन आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पराती या शब्दाचे एकवचन कोणते आहे? तर परात हे परातीचे एकवचन होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आज गाडीत केवढी ती मरणाची गर्दी. इथे कधी कधी तुम्हाला एक्सक्लामेटरी म्हणजेच उद्गारार्थी वाक्याचं चिन्ह जे आहे, उद्गार चिन्ह ते दिलेलं नसतं, त्यामुळे आपण इथे कन्फ्यूज होऊ शकतो. पण हे वाक्य जे आहे ते उद्गारार्थी वाक्य आहे आणि जर तुम्हाला सिम्बॉल दिलेला असेल तर मग तो तुम्ही इझिली सोडवू शकता. पण कधी कधी सिम्बॉल दिलेला नसतो, तरी देखील तुमच्या लक्षात यायला हवं की हे उद्गारार्थी वाक्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. मोर पावसात थुईथुई नाचतो. तर या वाक्यातील कर्ता आहे तो म्हणजे मोर. पुढील प्रश्न, समास ओळखायचा आहे. विटी दांडू द्वंद्व समास आहे. यापूर्वी देखील आपण हा पाहिलेला होता आणि त्यामध्ये राम राम लक्ष्मण असे काही शब्द होते, तिथे विटी दांडू हा सुद्धा शब्द होता. तर हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. विटी दांडू शक्यतोवर विचारला जातो. नंतर पहा पुढील प्रश्न, प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. पुन्हा, सचिन क्रिकेट खेळतो. तर त्याचा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तर कालपासून मुसळधार पाऊस पडतो या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचा आहे. तो म्हणजे जो शब्द आपल्याला क्रिया दर्शवतो तो आहे क्रियापद. म्हणून कालपासून मुसळधार पाऊस पडतो, तर या वाक्यातील क्रियापद आहे पडतो. त्यानंतर पुढील आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. किती सुगंधी फुले आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे. इथे या ठिकाणी सिम्बॉल त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे डाऊट घेण्याचा काही प्रश्न नाही. नंतर पहा, खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे.
तर शांत रहा हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. शांत रहा हे वाक्य आज्ञार्थी आहे. पुढे आहे आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. कृपाचा विरुद्धार्थी होतो अकृपा. कृपाचा विरुद्धार्थी होतो अवकृपा. त्यानंतर पुढे प्रश्न पहा आता. कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? म्हणजे कोल्हापूर टाउन हॉल जो आहे संग्रहालय ते कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण विचारलेलं आहे? तर नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे. जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून पाहिजे होते या ठिकाणी देशांमधून नाही, दिशांमधून तलाव किंवा खडकात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध काय म्हणून ओळखला जातो? तर तो अभिकेंद्री म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, जेव्हा नदी त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव असो किंवा खडक असो सोडतात त्यामध्ये, तेव्हा त्यांना काय म्हणून ओळखले जातं? तर अभिकेंद्री म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी गुप्ते यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता. ते महाराष्ट्रातील कोणत्या भागातील होते? तर ते होते साताऱ्यातील. साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह यांचे अधिकारी कोण होते? रंगो बापूजी गुप्ते. यांनी काय केलं होतं? 1857च्या उठावामध्ये भाग घेतला होता. यांचा उल्लेख आपल्याला स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आढळतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित अधिकारी पाहिजे होतं. अधिकारांशी संबंधित कोणते कलम वगळण्यात आलेले आहे? तर ते 32 चुकलेला आहे. या ठिकाणी जे 31A कलम आहे संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित कलम आहे 31A. कलम 31 जे आहे ते संपत्तीचा अधिकार आहे. तो मूलभूत हक्कामध्ये वगळण्यात आला होता आणि त्यातील कलम ए जे आहे 31A हे वगळण्यात आलेलं आहे आणि ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 31A त्याचं योग्य उत्तर आहे. नंतर पुढील प्रश्न. कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? तर भावार्थ रामायण ही संत एकनाथांची साहित्यकृती आहे. पुढील प्रश्न. कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले? तर संत नामदेवांनी संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले. कुठे बांधलेले आहे? पंढरपूर येथे. पुढील प्रश्न. कोणत्या पर्वतरांगा ह्या महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे? सह्याद्री ही जी पर्वतरांग आहे किंवा ह्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी शेवटची समृद्ध सत्ता कुणाची होती? तर यादवांची जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी शेवटची समृद्ध सत्ता होती. नंतर पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे स्थित आहे? तर ते आहे वॉशिंग्टन DC USA मध्ये. कधी कधी तुम्हाला IMF सुद्धा लिहिलेलं असू शकते, त्यामध्ये कन्फ्यूज होण्याचं काम नाही आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF. नंतर पहा पुढील प्रश्न आहे. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती झालेली आहे 1906 मध्ये. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 मध्ये. नंतर पुढील प्रश्न आहे. तोखू इमोंग हा उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर तो केला जातो नागालँड या केंद्रशासित प्रदेशामध्ये. नाव काय त्याचं? तोखू इमोंग. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? तर नागपूर या विभागात आहे सर्वाधिक खनिज क्षेत्र. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आपल्याला आढळते. नंतर पुढील प्रश्न आहे. कवी परमानंद यांनी कोणती साहित्यकृती आहे? यांची कोणती साहित्यकृती आहे? तर शिवभारत ही त्यांची साहित्यकृती आहे. पुढील प्रश्न. भारतातील राष्ट्रीय सैन्य किंवा हिंद आझाद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण आहेत? तर ते आहेत सुभाषचंद्र बोस. काय? भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा या ठिकाणी हिंद करून टाका, आझाद हिंद फौज किंवा भारतीय राष्ट्रीय सैन्य यांचे मुख्य शिल्पकार कोण आहेत? तर ते आहेत सुभाषचंद्र बोस. त्यानंतर पुढील. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर मुंबई उपनगरचा सर्वात जास्त साक्षरता दर आहे. आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो भारतात ते सुद्धा आपण वरती पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या मराठी संतांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे भावार्थ दीपिका. पुढील प्रश्न.
कोण मराठी पुस्तक श्रीमान योगीचे लेखक आहेत? श्रीमान योगीचे पुस्तक आहे त्याचे लेखक विचारले आपल्याला तर रणजित देसाई यांचं पुस्तक आहे श्रीमान योगी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे. पुढील प्रश्न, कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जातात? तर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. लेखक आणि टोपण नाव हे देखील एकदा रिवाइज करून घ्या, यावर प्रश्न विचारले जातात. नंतर न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अटल बिहारी वाजपेयी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तकाचं नाव काय आहे? न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा. गंगा ही प्राचीन नदी आहे. तर गंगा हे आहे विशेष नाम आणि नदी जर विचारलं असतं तर ते आहे सामान्य नाम. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील वाक्यातील कर्म कोणते आहे? त्याची गोष्ट लिहून झाली. तर गोष्ट जी आहे ती कर्म आहे आणि कर्ता जर विचारला तर तो आहे. नंतर पुढील प्रश्न, तमा, तमाला हायलाइट करा. या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द कोणता आहे? तर तामीर जो आहे तिमीर, तिमीर जो आहे तमासाठी समानार्थी आहे. तमा आणि तिमीर समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते दासी शब्दाचे अनेक वचन आहे? तर दासीच हे त्याचं अनेक वचन होतं. एक वचन सुद्धा दासीच आहे आणि अनेक वचन सुद्धा दासीच आहे. नंतर पुढील प्रश्न, भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले. या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता आहे भीम. कितीही लांबलचक वाक्य जरी दिलेलं असलं तर त्यामध्ये तुम्ही फक्त क्रियापद जर ओळखू शकले किंवा यामधलं क्रियापद आहे मारून टाकले, तर मार जो आहे त्याला आपण मारणारा जर विचारला, मारणारा कोण? तर भीम असं उत्तर येतं. याच्यावरून तुम्ही लॉजिक थोडंफार लावू शकता की कर्ता कोण आहे. नंतर पुढील प्रश्न, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर द्विकर्मिक क्रियापद आहे. द्विकर्मिक का आहे? कारण की यामध्ये दोन कर्म आहे. एक कोणाला शिकवत आहेत ते विद्यार्थ्यांना आणि काय शिकवत आहेत तर व्याकरण. दोन कर्म असल्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म हे आपण पूर्वीच पाहिलेलं आहे. दोन कर्म असल्यामुळे या ठिकाणी द्विकर्मक वाक्य ते आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर विवेचन हा त्याचा समानार्थी शब्द होतो. म्हणजे निरूपण आणि विवेचन एकच आहे. विवेचन म्हणजेच निरूपण, निरूपण म्हणजेच विवेचन. पुढील प्रश्न, अशोक पतंग उडवतो. या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर तो आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. नंतर पहा पुढील प्रश्न, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेली आहे? तर त्यांचं नाव काय होतं? गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी यांना काय नावाने ओळखले जाते किंवा गोविंदाग्रज म्हणून कोणाला ओळखले जाते असं देखील येऊ शकते. तर राम गणेश गडकरी यांनाच म्हणतात गोविंदाग्रज. पुढील प्रश्न, आसवे या शब्दाचे एकवचनी रूप आपल्याला सांगायचं आहे. तर त्याचं एकवचनी रूप होतं आसू. आसू म्हणजे एकवचन, आसवे म्हणजे अनेकवचन. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, आईने आपल्या बाळाला निजवले. या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे आपल्याला. तर निजवले हे या वाक्यातील क्रियापद आहे. पुढील प्रश्न आहे, IMP आहे, लक्षात ठेवा, वारंवार परीक्षेला विचारला जातो. आगंतुक या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला याचा. तर आमंत्रित. आमंत्रितच्या विरुद्ध होतं आगंतुक आणि आगंतुकच्या विरुद्ध होतं आमंत्रित. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, जे चकाकते ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मिश्र वाक्य आहे. जे चकाकते ते सोने नसते म्हणजे जे ते या वाक्याने जोडलेलं आहे, त्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. पुढील प्रश्न, आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर हे आहे अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य. कारण की इथे या ठिकाणी क्रिया आपल्याला सुरू दिसत आहे आणि ती अजून थांबलेली नाही किंवा पूर्णही झालेली नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खालील वाक्यातील कर्म शोधा. खालील वाक्यात आपल्याला कर्म शोधायचं आहे. त्या अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नव्हती. तर नावे हे जे आहे हे या वाक्यातील कर्म आहे. त्यानंतर पहा मित्रांनो पुढील प्रश्न आहे,
ओळखलात का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे? कणा या कवितेचं नाव आहे आणि ती आहे कुसुमाग्रजांची. फार फेमस कविता आहे. ओळखलात का सर मला हे या कवितेचं शीर्षक आहे कणा आणि त्याचे लेखक आहेत कुसुमाग्रज. पुढील प्रश्न पहा. प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर परावृत्त हा प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो. पुढील प्रश्न. हरिहर, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर द्वंद्व समासाची उदाहरणे ही आहेत. पुढील प्रश्न. त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर समापन कर्मणी प्रयोग. त्याचा निबंध लिहून झाला, त्याचा लाडू खाऊन झाला, त्याचा अभ्यास करून झाला असं जर विधान येत असतील तर ते आहे समापन कर्मणी या प्रयोगाचे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे. खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. त्याने घरी आता जावे. या ठिकाणी घरी नाही पाहिजे. त्याने आता घरी जावे. 4 शब्द आहेत या वाक्यात. तर भावी प्रयोग आहे हा. पुढील प्रश्न. सप्ताह, त्रिदल, पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर द्विगु समासाची उदाहरणे आहेत. सप्ताह, त्रिदल, पंचपाळे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यातील आपल्याला कर्ता शोधायचा आहे. तर कर्ता आहे रेडिओ. पुढील प्रश्न. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? तर तो केशवसूत यांना दिला जातो. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? केशवसूत. पुढील प्रश्न आहे. कर्तेरी प्रयोगात कर्ता नेहमी काय असतो? तर तो प्रथमांत असतो. कर्तेरीमध्ये कर्ता जो आहे तो प्रथमांत असतो. त्याला प्रत्यय वगैरे नसतो. नंतर पुढील प्रश्न. ठामपणे शब्दाचा अर्थ काय आहे? तर निश्चितपणे. निश्चितपणे आणि ठामपणे समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न. खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. तर चतुर्मास समास आहे आणि या ठिकाणी समास चतुर्मास जो आहे याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर द्विगु समास होतो चतुर्मासचा. खालील वाक्यातील सामासिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मीना भाजीपाला आणायला गेली. तर भाजीपाला जो आहे हा सामासिक शब्द आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी गावी जात आहे. तर चालू वर्तमान काळ आहे हा किंवा अपूर्ण वर्तमान काळ देखील आपण याला म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न. महानुभव संप्रदायाचा ग्रंथ कोणता आहे? लीळा चरित्र. MP मोस्ट MP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. महानुभव संप्रदायाचा ग्रंथ कोणता आहे? लीळा चरित्र. त्यानंतर श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय? श्रीमान त्याचं पुल्लिंगी रूप होतं. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? तर धातू म्हणतात. प्रत्यय काढून टाकतात तर ते धातू होतं. म्हणजे धावणारा जर आपण म्हटलं आणि त्यातला नारा जर काढून टाकलं, धावणे, धावणेमधला जर ने काढून टाकला आपण तर धाव जो आहे तो धातू त्याला आपण असं म्हणतो. ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह कोणता आहे? तर ऋणातून मुक्त असा त्याचा अचूक विग्रह होतो. माणसे हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? तर माणूस या शब्दाचं अनेकवचन आहे माणसे. माझे त्याने टेकडी चलवते. माझे त्याने टेकडी चलवते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोग. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे. श्वशुरचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सासरा हा त्याचा समानार्थी शब्द होतो. पुढील प्रश्न आहे. शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तलवार हा शमशेरचा समानार्थी शब्द होतो. पुढील प्रश्न. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर प्रतिमा हा त्याचा समानार्थी शब्द होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. अकर्मक कर्तरी प्रयोग. या वाक्यात काय नाही आहे? कर्म नाहीये, म्हणूनच हा अकर्मक कर्तरी होतो आणि वाक्य सुद्धा भूतकाळी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर सकर्मक भावी प्रयोग आहे हा. पुढील प्रश्न. वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा काय आहे? तर कविता संग्रह. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणत्या प्रक्रियेद्वारे एक जीव त्यांच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करतो? तर त्याला समस्थिती. नंतर पुढील प्रश्न आहे. जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ब्रह्मचारी प्रसाद यांनी पुस्तकाचं नाव काय आहे? जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास. कोणी लिहिलेला आहे? ब्रह्मचारी प्रसाद यांनी. पुढील प्रश्न. धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? तर 26. कोणत्या राज्यात धनकुल गीत खूप प्रचलित आहे? तर छत्तीसगडमध्ये आहे धनकुल गीत. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? तर 17.72%. लक्षात ठेवा.
यावर देखील प्रश्न येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची निवृत्ती वय किती आहे? तर 65 म्हणजे 65 वर्षे आणि उच्च न्यायालय विचारलं तर 62 वर्षे म्हणजे 65 आणि 62 हे दोन तुम्ही लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालय 65 आणि उच्च न्यायालय जर विचारलं तर 62. त्याचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर ती बुलढाण्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? तर ती नागपूरमध्ये आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था. मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला? तर 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कधी? 1530. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर किती होते? तर 894. 894 बाल लिंग गुणोत्तर. पुढील प्रश्न, कोणी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील कोणत्या लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत? तर नाणेघाट या ठिकाणी जे आहे सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत. नंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे कोलकाता या ठिकाणी. पुढील प्रश्न, सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात येतो? तर पुणेमध्ये येतो सांगली जिल्हा. कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे? तर ते आहे सिक्कीम. सिक्कीम जे आहे सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त विचारलं तर उत्तर प्रदेश. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्य संस्था बनली? तर 1989 मध्ये. पुढील प्रश्न, कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट पर्वत म्हणून ओळखले जाते? तर कळसुबाईला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर स्वातंत्र्यवीर V.D. सावरकर, विनायक दामोदर सावरकर हे याचे लेखक आहेत. त्यानंतर पहा मित्रांनो, लोसर हे कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर तिबेटियन बौद्धद्वारे हे वर्ष म्हणून साजरे केले जाते. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, तो म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट आढळते? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ग्राफाईट आढळते. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण बऱ्याच प्रश्नांचा सराव केलेला आहे. प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुमची परीक्षा असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. नमस्कार.